तुम्ही हा व्हिडिओ पाहिलाच असेल. तर 14 जानेवारीला बाराबंकी टोल प्लाझावरती एका ॲडव्होकेटला तिथल्या टोल स्टाफने मारहाण केली होती. जेव्हा हा व्हिडिओ व्हायरल झाला, तिथल्या लोकल ॲडव्होकेट्स बार असोसिएशनने बाराबंकी टोल प्लाझावरती जाऊन आंदोलने केली. बॅरियर्स तोडले, रस्ता टोलमुक्त केला. तर यानंतर झाले काय? तर टोल स्टाफ अटक केली गेली. परत NHAIने टोल प्लाझा चालवणाऱ्या कंपनीला ब्लॅकलिस्ट केलं आणि कंपनीचा कॉन्ट्रॅक्टही रद्द केला. तर एक प्रश्न पडतो, जे टोल स्टाफ अटक झाले होते, त्यांची केस कोण लढणार? कारण ॲडव्होकेट्सनी तर बहिष्कार टाकलाय. तर इथे त्यांना 2 ऑप्शन आहेत. एक म्हणजे त्यांची केस ते स्वतः लढू शकतात. ॲडव्होकेट्स ॲक्ट सेक्शन 32 आपल्याला सांगतो, की एखादी व्यक्ती स्वतः त्यांची केस लढवू शकतात. फक्त कोर्टाची परमिशन असेल तरच. आणि दुसरं म्हणजे ते लीगल एडना अप्रोच करू शकतात. लीगल एड एक लिस्टेड ॲडव्होकेट त्यांना प्रोव्हाईड करू शकतात, त्यांची केस मांडण्यासाठी.